डोंबिवलीतील एका सोसायटीने माणुसकीचा आदर्श निर्माण केला आहे। 2 वर्ष प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या सुरक्षा रक्षकाच्या आकस्मिक निधनानंतर सोसायटीतील नागरिकांनी एकत्र येत त्यांच्या कुटुंबाला तब्बल 1,09,580 रुपयाची आर्थिक मदत सुपूर्द केली। दुःखाच्या प्रसंगी समाज एकत्र उभा राहिल्यास आधार कसा मिळतो याचे जिवंत उदाहरण ठरले आहे। ठाकुर्ली पूर्व येथील श्री मलमूर्ती कॉम्प्लेक्स या सोसायटीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारे साळुंके यांच्या आकस्मिक निधनानंतर संपूर्ण सोसायटीने त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहत माणुसकीचा हात दिला आहे। गेल्या 2 वर्षांपासून साळुंके यांनी सोसायटीत अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने सेवा बजावली। त्यांच्या शांत स्वभावामुळे आणि कामातील तत्परतेमुळे ते सर्वांचे लाडके साळुंके काका बनले होते। त्यांच्या अचानक निधनाची बातमी समजल्यानंतर सोसायटीतील सर्व सभासदांनी स्वच्छेने आर्थिक मदत जमा करण्याचा निर्णय घेतला। सभा सदस्यांच्या योगदानातून 1,09,580 इतकी मदत रक्कम जमा करण्यात आली। ती साळुंके यांच्या कुटुंबाला सुपूर्द करण्यात आली। यावेळी सोसायटीत पदाधिकाऱ्यांनी सांगितले की भारतीय संस्कृती आणि परंपरेनुसार आणि ती साळुंके यांच्या कुटुंबाला सुपूर्द करण्यात आली। यावेळी सोसायटीतील पदाधिकाऱ्यांनी सांगितले की भारतीय संस्कृती आणि परंपरेनुसार दुःखाच्या प्रसंगी समाज एकत्र उभा राहतो। आमच्या सोसायटीत काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकाने 2 वर्ष निष्ठेने सेवा केली। त्यांच्या कुटुंबाला आधार मिळावा म्हणून सर्वांनी मिळून ही मदत करण्याचा निर्णय घेतला। भारतीय संस्कृती एवढी महान आहे आणि परंपरा एवढ्या महान आहेत की त्या संस्कृतीला धरूनच खरं म्हणजे काही गोष्टी समाजामध्ये अशा घडतात ज्या दुःखद असतात। पण समाजात काही अशी प्रतिष्ठित मंडळी आहे किंवा काही मंडळी अशी असते की जी एक दुसऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहते आणि मदतीचा हात त्याच्या पाठीशी धरते। तसंच आज खरं म्हणजे आमच्या मंगलमूर्ती सोसायटी ठाकुर्लीमधलं नाव जे आहे मंगलमूर्ती सोसायटीचं हे एक वेगळं नाव आहे। त्या सोसायटीमध्ये काम करणारे आमचे एक सिक्युरिटी म्हणून काका होते, आमचे साळुंके काका। खरं आपण त्यांना वॉचमन म्हणतो, सिक्युरिटी म्हणतो, सगळ्या गोष्टी म्हणतो, पण ते सगळ्यांची सेवा करत असतात, सगळ्यांची सुरक्षा करत असतात। अचानक त्यांचं निधन झालं 68व्या वर्षी आणि मग त्यांच्या घरची परिस्थिती बघता सोसायटीतल्या आमच्या सगळ्या अनेक पदाधिकाऱ्यांनी असं ठरवलं की त्यांच्या पाठीशी थोडंसं उभा राहून त्यांना आर्थिक मदत करावी। जवळजवळ सोसायटीतर्फे आमचं 1,10,000 रुपये आम्ही त्यांना आज आर्थिक मदत करतोय। आणि खरं म्हणजे खूप ही गोष्ट अशी आहे की सगळ्यांनी आपल्या सोसायटीमध्ये लोक असतात, काम करणारी माणसं असतात, वॉचमन असतात, वेगवेगळे शिपाई असतात, वेगवेगळे काम करणारी माणसं असतात। कोल्हापूरला ज्यावेळेस पाण्याचं खूप पाणी भरलं होतं, कोल्हापूर शहरात पूर्ण पाणी भरलं होतं, त्यावेळेस एकच अपील आम्ही सगळ्यांनी केलं होतं की तिथल्या नागरिकांना अन्न पुरवठा द्या किंवा हे सगळं करा। तर एक ट्रक बनवून आम्ही जवळजवळ 1 ट्रक भरून सामान आपण कासारे साहेब आपण सगळ्यांनी ह्या सोसायटीमधनं पाठवलं होतं। ही सोसायटी अशी आहे की सगळ्यांना एकत्रितपणे घेऊन काम करणं आणि सगळ्यांच्या पाठीशी उभा राहणं, याकरता आज खरं म्हणजे आम्हाला थोडासा आम्ही हातभार लावलाय त्यांना। आम्ही काय पूर्णपणे ते करू शकत नाही सगळ्या गोष्टी, पण एवढीच विनंती आहे त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी आणि त्यांच्या परिवाराच्या मागे ह्याच्या पुढेही त्यांच्या मुलांचं शिक्षणाचं काय असेल किंवा छोट्या मोठ्या गोष्टी असेल याकरता सोसायटी नक्कीच मदत करेल। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, डोंबिवली।